नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. इथे मी सगळ्या कसोट्या लिहून घेतलेल्या आहेत. आपण आता एक एक करून त्या पाहूयात. ठीक आहे. पहिली आहे 2ची कसोटी. 2ची कसोटी काय आहे बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात त्या संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजे कोणत्याही संख्येच्या किंवा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी इथे 2 आहे, इथे 2 आहे, 8 आहे, 6 आहे, 8 आहे. एकक स्थानी तुम्हाला 2, 4, 6, 8 असेल तर त्या पूर्ण संख्येला आपण 2 ने भाग देऊ शकतो. 3ची कसोटी काय आहे बघा. ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता इथे बघा एक उदाहरण आहे. यात जेवढे अंक आहेत त्या सगळ्या अंकांची बेरीज करायची. आता मी जेवढे अंक आहेत त्या सगळ्या अंकांची बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळाली 27. 27ला 3 ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. 4ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो त्या संख्येला 4 ने भाग जातो. आता ही इथे एक संख्या दिलेली आहे. त्यातले शेवटचे 2 अंक काय आहेत? 12 आहेत. शेवटचे 2 अंक 12 आहेत आणि 12ला 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 4 ने भाग जातो. तर 5ची कसोटी. 5ची कसोटी बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. एकक स्थानी इथे बघा, एकक स्थानी इथं 0 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. अशा संख्यांना 5 ने भाग जातो. इथे बघा 6ची कसोटी. ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. दिलेली संख्येला 2 आणि 3 ने भाग जायला हवा. तर इथे बघा काय दिले, 64,218. या संख्येतील एकक स्थानी 8 हा अंक आहे म्हणून तिला 2 ने भाग जातो. या संख्येतील अंकांची बेरीज 6 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 अधिक 8 या सगळ्यांची बेरीज केल्यावर आपल्याला बेरीज मिळते 21 आणि त्या 21ला 3 ने पण भाग जातो म्हणून किंवा यावरून जी दिलेली संख्या आहे त्याला 6 ने पण भाग जातो. 7ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट डावीकडील संख्येमधून वजा केले असता शेवटी येणाऱ्या संख्येला 7 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 7 ने भाग जातो. म्हणजेच काय सांगितलं, शेवटचा जो अंक आहे इकडचा एकक स्थानचा त्याची काय करायची, दुप्पट करायची. तर 8ची दुप्पट केली 16 आली आणि उरलेले जे नंबर आहेत उजवीकडे त्यातून त्याची दुप्पट वजा करायची. तर 905 आहे इकडची उरलेली संख्या, त्यातून त्याची दुप्पट एकक स्थानची दुप्पट वजा केली 16, आपल्याला मिळालं 889. त्या 889ला जर 7 ने भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला आपल्याला काय करायचं, 7 ने भाग जाऊ शकतो. तर मी भाग घालवलेला आहे बघा. 7 एके 7, 8 वजा 7 1 मिळालेला आहे. 8 आपण इकडे खाली घेतलेले बनलेली आहे संख्या 18. 7 दोन्ही 14, 18 मधून 14 गेले उरले 4. इकडची संख्या 9 खाली घेतलेली आहे, 49 झाले. 7 7 49 मिळाली, बाकी 0. म्हणजे या संख्येला पूर्ण 7 ने भाग जातो म्हणजे दिलेल्या या संख्येला सुद्धा 7 ने भाग जातो. अशा प्रकारे 7ची कसोटी बघायची. त्यानंतर काय आहे 8ची कसोटी बघा. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो किंवा शेवटच्या 3 स्थानी 0 आलेले असतील तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. इथे बघा उदाहरण दिलेलं आहे. या संख्येतील 512 शेवटचे 3 अंकी संख्या किती आहे, 512. या संख्येतील 512 या संख्येला 8 ने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आपण तपासून पाहू. आता मी 512ला इथे 8 ने भाग घालवलेला आहे. 8 सक 48, 51 मधून 48 गेले उरले 3. आपण 2 इकडे बाजूला लिहिले, जी संख्या राहिली ती बनले 32. 8 चौक 32 उरली बाकी 0 म्हणजेच 8 ने पूर्ण भाग जातो. 9ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 9 ने भाग जातो. आता जेवढी संख्या दिली आहे त्या सगळ्या अंकांची बेरीज करायची. तर आता 5 अंकी संख्या आहे, मी त्यांची सगळ्यांची बेरीज केली, आपल्याला बेरीज मिळाली 27. 27 या संख्येला 9 ने भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. 10ची कसोटी बघा. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 येत असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. 10ची कसोटी अगदी सोपी ओळखायला किंवा समजून घ्यायला. एकक स्थानी फक्त 0 पाहिजे, मग त्या संख्येला आपण 10 ने भाग घालवू शकतो. 11ची कसोटी. दिलेल्या संख्येतील एका आड एक अंकांची बेरीज करा. या दोन बेरजांमधील फरक जर 0 असेल किंवा 11 ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्णपणे भाग
जात असतो. आता आपण उदाहरण बघू. ते उदाहरण बघा. 7194. आता यातील एका आड एक म्हणजे 7 अधिक 9 या दोन संख्यांची बेरीज केली. 7 अधिक 9 मिळाले 16. त्यानंतर 1 अधिक 4 आपल्याला मिळालं 5. आता 16तून 5 वजा केले असता आपल्याला मिळाले 11. म्हणजेच 11 या संख्येला 11ने भाग जातो, म्हणून या दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 11ने भाग जातो. आता 12ची कसोटी बघूया. ज्या संख्येला 3 व 4ने भाग जातो त्या संख्येला 12ने देखील भाग जातो. आता दिलेली संख्या आहे ही. या संख्येतील शेवटचे 2 अंक काय येतात? 28. आता इथं 4ची कसोटी बघायची. 4ची कसोटी काय आहे? शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. आता इथं 4ने भाग जातो 28ला, त्यामुळे या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. परत दुसरं काय सांगितलंय? 3ने सुद्धा भाग जातो का बघायचं. 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करणे. तर दिलेल्या सर्व अंकांची बेरीज केलेली आहे. बेरीज आपल्याला 18 मिळालेली आहे. 18 या संख्येला 3ने भाग जातो, म्हणून या दिलेल्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. आता या दिलेल्या संख्येला 3नेही भाग जातो आणि 4नेही भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला आपण 12ने भाग जातो ही अशी कसोटी पडताळून पाहायची. त्यानंतर 15ची कसोटी. 15ची कसोटी बघा. ज्या संख्येला 3 व 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. आता इथे एक संख्या दिलेली आहे 58,215. 3ची कसोटी आधी आपण पडताळून पाहू. त्यामध्ये काय होती? 3ची कसोटी सगळ्या दिलेल्या अंकांची बेरीज. तर जेवढे अंक दिले त्यांची बेरीज केली असता आपल्याला मिळाली 21 ही संख्या. या संख्येला 3ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 15ने भाग जातो. पण 5 आपण पडताळून पाहू. 5ची काय कसोटी होती? 5ची कसोटी म्हणजे एकक स्थानी आपल्याला काय हवं? 5 किंवा 0. आता इथे एकक स्थानी आपल्याला 5 मिळत आहे, म्हणजेच या संख्येला 5ने देखील पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला 15ने देखील पूर्ण भाग जातो. अशा प्रकारे आपण सर्व कसोट्या पाहिल्या असतील. कसोट्यांचा आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग करून त्या अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. धन्यवाद.